अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अकोल्यात राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली। परिसंवादात बोलताना माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केले। बदर समितीने दिलेल्या वास्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली। हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर करणं आवश्यक होतं, मात्र त्याबाबत कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला। उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बडोले यांनी केला। यावेळी उपस्थित वक्त्यांनी सरकारचा निर्णय न्यायालयाच्या निर्देशांच्या विरोधात असल्याचा दावा केला। अनुसूचित जातीमधील सर्व 59 जातींचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास प्रथम करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। आमचं असं म्हणणं आहे की उपवर्गीकरण लादण्यात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलं की कुठल्याही राजकीय लाभासाठी उपवर्गीकरण करता येणार नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर आक्षेप मागितले होते आणि आक्षेप निकाली काढण्याच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं की आम्ही उपवर्गीकरण करणार आहोत। याचा अर्थ असा आहे की राजकीय हितासाठी उपवर्गीकरण लादण्याचा प्रयत्न होत आहे, जे की न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध आहे। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की सर्वप्रथम ह्या 59 जातीचा आर्थिक सामाजिक विकास करा। त्यासाठी जो तुम्ही 72,000 करोड रुपये निधी पडवून नेला तो त्यांच्या विकासासाठी लावा आणि नोकऱ्या उपलब्ध करून द्या। मग तुम्ही उपकरणाबद्दल आपण काय ते बोलायचं। निवळ या समाजामध्ये वाद निर्माण व्हावं किंवा राजकीय हेतूने जर आपण उपवर्गीकरण लावत असाल तर हक्क अनुसूचित जाती जमाती जेवढे लोक आहेत हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा या माध्यमातून आपण देतो। तेच आमच्या सगळ्यांचं मागणं तेच आहे की सरकारनं तो वस्तुनिष्ठ डेटा जो काय बदर समितीनं अहवाल दिला तो सरकारनं तो अहवाल लोकांच्या पुढे उभा केला पाहिजे। नुसतंच भांडणं सरकारनं लावू नये, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। आणि म्हणून सगळा समाज यासाठी शेवटी बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेप्रमाणे इतर या ठिकाणी चाललं गेलं पाहिजे। त्याच्यामध्ये अनुच्छेद 338(9) मध्ये पण म्हटलं आहे का तो राष्ट्रीय अनुसूचित आयोगाला पण तो डाटा दाखवायला पाहिजे होता। कोणतीही प्रोसेस त्या ठिकाणी करण्यात आली नाही आहे आणि नुसतं कुठंतरी उपवर्गीकरण करणार अशा पद्धतीनं समाजाला कुठं ती बोलवण्याचा आणि त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा जो प्रकार आहे हा प्रकार बंद व्हावा अशी आम्हा सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे।